ब्रेकनंतर माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मराठवाड्यातल्या भीषण पूरस्थितीमध्ये लोकांच्या संकट काळात संकटमोचक म्हणून त्यांचा हक्काचा खासदार अर्थात ओमराजे निंबाळकर त्यांच्यासोबत किती ठामपणे उभे राहिले हे आपण कट्ट्याच्या माध्यमातून जाणून घेतोय। आपण गप्पांना पुन्हा सुरुवात करूया। ओमराजे, एकूण म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या बद्दल बोलताना सगळ्यात महत्त्वाचा जो विषय येतो तो पवनराजेंची झालेली हत्या आणि तुमच्या कुटुंबामध्ये असलेला कुटुंब कलह। तर हा जो भाग आहे तुमच्या आयुष्यातला, तर तो हा संघर्ष, हे वैमनस्य हे पुढे किती काळ असंच चालत राहणार आहे? राजूजी, त्याला एक फक्त उत्तर आहे। एखाद्या मुलाच्या वडिलाला किंवा आईला, आईवर किंवा वडिलावर जर एखाद्याने शिवी दिली, साधी मारणं सोडा, त्या मुलाच्या मनात किती वर्ष राग राहतो, कधी जाते राग ते? जिथं ज्याच्या वडिलाची अशी सुपारी देऊन जवळच्याच नात्यातल्या माणसानं जर हत्या केली असेल तर त्याच्याबद्दल मला वाटतं ही जीवन आहे तोपर्यंत ह्या जन्मात तर जाणं शक्य नाही। आणि ज्या पद्धतीनं पुन्हा रिॲक्ट होते ती की जणू आम्ही काही केलंच नाही, आम्ही म्हणजे अजून साळसुद्धासारखं वागायचं, ही कुठली पद्धत आहे? म्हणजे माणूस म्हणून तरी जागा म्हणजे बघायच्या लायकीचे आहेत काही लोक। मला रडणारं बाळ म्हणते, अरे ज्याचा बाप गेलाय ते रडेल नाही तर काय करेल, हसेल का? ही काय पद्धत आहे? ही जी सारखं म्हणजे आपण केलेल्या कृतीचं पश्चाताप करून, कारण पवनराजे साहेबांनी त्यांच्यासाठी भरपूर केलेलं आहे। तुम्ही माहिती घ्या तिथं की पद्मसिंह पाटील जेव्हा मंत्री म्हणून काम करायचे तेव्हा त्यांचा खालचा सगळा जो काम आहे ते कोण बघत होतं? बरं, नातं लांबचं नाही, पद्मसिंह पाटलाचे वडील आणि माझे आजोबा सख्खे भाऊ आहेत। ती जरी तुम्हाला पाटील दिसत असतील ते दत्तक गेलेले आहेत, राजे निंबाळकरच आहेत ती बी। इतक्या जवळच्या माणसाचं जर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या सख्या चुलत भावाचा घात करत असाल तर त्या माणसाचं कसं? बरं ठीक आहे, तुमची अपराधीपणाची तरी भावना आहे का? किंवा चुकलंय हे तरी मान्य करायला तयार आहेत का तुम्ही? किंवा जी कृती झाली ती चुकीची झाली हे तर तुम्हाला वाटतंय का? ही काहीच वाटत नाही। अजून तुम्ही त्या पैशाच्या माझ्यावर, त्या पैशाच्या मुस्तीवर अजून पुन्हा तुम्ही तुमचा अतिरेक चालूच असते प्रत्येक ठिकाणी। कसं संपल? ठीक आहे, मी तसली वाईट कृती कधी करणार नाही, माझ्या मनाला तो विचार कधी शिवत नाही। मी न्यायिक मार्गानं झगडतोय। आणि एक विचार करा, आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेचं दुर्दैव बघा, 2006ला माझे वडील गेलेत, 2009ला CBIनं केस रजिस्टर्ड करून घेतली, 2006 पासून आज किती उजाडलंय? 20 वर्ष ऑलमोस्ट। अजून माझ्या ट्रायल कोर्टामधनं माझ्या वडिलांच्या हत्येच्या केसचा निकाल येत नाही। माझा धाकटा भाऊ त्या केससाठी कित्येक वेळेस, म्हणजे एक तारीख त्या बिचाऱ्यानं चुकवली नाही। 24 तास सगळ्यात तारखा त्याने अटेंड केल्या, कायमस्वरूपी कोर्टात असते। काय अपेक्षा आहे की बाबा जी कृती केली त्याच्यातनं आम्हाला अपेक्षा इतकीच आहे की अशा पद्धतीचं कृत्य पुन्हा भविष्यात तरी कोणी करू नये, एक संदेश समाजात जावा आणि त्याच्यासाठी येणारी शिक्षा यावी। ती सुद्धा कोर्टात, आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टात 2-2दा 3-3दा गेलो, सुप्रीम कोर्ट 2-2, 3-3 वेळेस त्या ठिकाणी सांगते की तुम्ही ह्या 2 महिन्यात द्यायचं, परत अजून तरी पण 2 महिने संपत नाहीत। आता फायनल स्टेजला आहेत, आर्ग्युमेंट संपल्यात, अजून पण खरं तर मागच्याच महिन्यात सप्टेंबर एंडलाच ते संपवावं असा सुप्रीम कोर्टाचा आदेश होता, पण आता अजून पुढे चाललंय। मला सांगा काय किती दुर्दैव सांगा ना। जर हिथं अशा पद्धतीनं जर न्याय मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी असलेल्या माणसाला, आणि ज्याच्यात गुन्हेगार जो आहे तो सुद्धा लोकप्रतिनिधी होता, कारण लोकप्रतिनिधीच्या विरोधातल्या गुन्ह्याच्या बाबतीत सरकारनं सांगितलं की ते खटले तुम्ही लवकर निकाली काढले पाहिजेत, त्या खटल्याचे निकाल तुम्ही लवकर दिले पाहिजेत। हे सगळं असताना पण जर ह्या न्याय व्यवस्थेत न्याय मिळत नसेल तर मग न्याय माझ्यासारख्या माणसाला मिळत नाही। सामान्य माणसाचा विचार करा की उठून केस तरी दाखल करू शकेल का? विषय थोडा गंभीर झालाय, पण मला विचारायचं होतं की